वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की आज युवीचं शूट आहे. फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन आहे तिचं आणि ते पण मोठं आहे. मी तुम्हाला पुढे सांगते कोणतं ब्रँड आहे आणि काय काय कसं टाईपचं शूट करणार आहे आम्ही. तर आता गार्डनला जाणार आहे आम्ही, तिकडंच शूट करणार आहे. इंडोर शूट मोस्टली नको वाटतं, बाहेर कसं जरा नीट फोटोज वगैरे येतात. सो आता बाहेर करणार आहे मी गार्डनला शूट, तिकडे जाऊन. हा आहे युवीचा फर्स्ट ड्रेस ज्याच्यावर आम्ही शूट करणार आहे. तर इथं थोडंसं क्लीन करतो आम्ही. आता तिचा शूट फर्स्ट ड्रेस आहे हा तिचा. ते क्यूट फर्स्ट ड्रेस आहे. याच्यावर थोडंसं आता बेल्ट वगैरे लावणार आहे. ती झोपली होती, तिला थोडंसं बघू आता भूक लागली तर खाऊ घालणार आहे. आम्ही इकडे युवीचं 6 मंथचं शूट केलं होतं या गार्डनला. तर आता परत इकडे चालू आहे. इकडे युवीचं शूट चालू आहे. सगळे तिला हसवायला बसले. आमचं आता शूट सगळं डन झालंय. सो आता आम्ही निघतोय इथून. मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगते की कसलं शूट होतं, कुठल्या ब्रँडचं होतं आणि काय त्याचे डिटेल्स होते ते. पण आता आमचं सगळं शूट डन झालं एकदम मस्त. आणि आता निघालो इथून. युवीला पण झोप आली, आता झोप आली तिला. हे नाना नानी ऑन ड्युटी. हे दोघं नसते ना तर आमचं कुठलंही शूट म्हणजे इम्पॉसिबलच आहे सगळं. झाले आणि आता आम्ही इथं मठ्ठा प्यायला थांबलो होतो. खूप छान मठ्ठा मिळतो आमच्याकडे. थकली फोटोशूट करून आणि झोपली पण. आता ऊन खूप जास्त आहे बाहेर. शूट आम्ही कसं कसं पटकन कंप्लीट करून निघालोय. आम्ही घरी आलोय आणि व्यवस्थित झालं आमचं सगळं शूट. 1.5 hour मध्ये सगळं मी कंप्लीट केलं व्यवस्थित. आणि हे युवीचं फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन शूट होतं. ते होतं फर्स्ट क्रायचं. आणि म्हणजे फर्स्टच कोलॅब होतं आणि ते पण तिचं फर्स्ट क्रायकडून आलं. तर आम्ही सगळे खूप हॅप्पी होतो आणि मस्त झालं शूट. ती पण चांगलं कोऑपरेट करते नेहमीच. आम्हाला फोटोशूट असू दे, कधी काय असेल ना त्यात व्यवस्थित असतं तिचं. आणि व्यवस्थित झालं शूट. आई पप्पा पण आले होते सोबत. त्यांच्याशिवाय सगळं काम आमचं होऊच नाही शकत काहीच काम. ते असले की कसं सगळं काम इझी असतं आमचं. आणि झालं, व्यवस्थित झालं शूट. मी थोडेफार फोटोज जेव्हा ते सगळे फोटोज मी ऑलरेडी पोस्ट करेल इन्स्टावर. त्याच्यानंतर मग मी व्लॉगमध्ये पण शेअर करेन की कसं कसं काय काय शूट केले होते आम्ही म्हणून. पण छान झालं शूट.